नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये एक वाईल्ड स्विंग्स बघायला मिळाले. निफ्टीची विकली एक्सपायरी होती आणि कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलं की चॉपी ट्रेडिंग सेशन राहू शकतो, एक रेंज बाउंड, आणि आज एक चॉपी प्लस हायली वोलाटाईल आणि एक स्विंग देणारा ट्रेड राहिला. ओपनिंग फ्लॅट टू पॉझिटिव्ह झालेलं, पण सुरुवातीच्या सेशनमध्ये चांगलं बाईंग आलं. 50-60 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये निफ्टी गेला. तिथून सडनली मिड सेशनमध्ये 11 ते 1:30-2च्या दरम्यानपर्यंत निफ्टी जो आहे तो परत पुन्हा डिक्लायनिंग करून 100-125 पॉईंट मायनसमध्ये गेला, जे ऑलमोस्ट 25,600वरून 25,400च्या आसपास गेला, 450. आणि 25,450पासून जी रिकव्हरी आली चांगली, ती एंटायर दुपारच्या सत्रामध्ये जी रिकव्हरी आली ती कंटिन्यू क्लोजिंगपर्यंत मेंटेन राहिली आणि 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जवळपास 25,700च्या आसपास निफ्टीनं बंद दिला. आणि अशा पद्धतीने एक युजली हायली वोलाटाईल आणि अप अँड डाऊन्स जबरदस्त स्विंग्स देणारा ट्रेडिंग सेशन आज आपल्याला बघायला मिळाला. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा सिमिलर काइंड ऑफ न्यूज, चांगली पहिल्यांदा डिक्लायनिंग, त्यानंतर चांगली रिकव्हरीसुद्धा बघायला मिळाली. मग ओव्हरऑल एक मार्केटला स्विंग ट्रेड बरेच दिवसांनी बघायला मिळाला. बोथ वे निफ्टीमध्ये आज एक्सपायरीच्या दिवशी बोथ वे पुट साईडला असेल, कॉल साईडला असेल, या बुल आणि बिअर साईडला चांगली जबरदस्त वॉलॅटिलिटी बघायला मिळाली. 100, 125, 150 पॉईंटचे डीप बघायला मिळाले. त्यानंतर 100-150 पॉईंटचा राईजही बघायला मिळाला, जे मार्केटसाठी एक मला वाटतं थोडंसं मजबूतीचं कारण ठेवलं. क्लोजिंग सेशनच्या नुसार ज्या पद्धतीनं चांगली रिकव्हरी, बेअरला मात देऊन निफ्टीनं रिकव्हरी दाखवली 25,700च्या आसपास. मला वाटतं मार्केट उद्या जर बिहारच्या एक्झिट पोलमध्ये BJPला लीड असेल तर मला वाटतं निश्चित मार्केट उद्या पॉझिटिव्ह रिॲक्शन देऊ शकतं. आणि जर बिहारच्या एक्झिट पोलमध्ये, आज बिहारचं सेकंड फेजचं वोटिंग संपतं आणि एक्झिट पोल आपल्याला रात्री मिळतील, बिहारच्या एक्झिट पोलमध्ये जर मला वाटते BJPला जर काही मेजॉरिटी मिळत नाही असं दिसत असेल तर मार्केट थोडंसं उद्या काळजी करू शकतं असं मला वाटतं. त्यामुळे एक्झिट पोलनुसार उद्या मार्केटचे रिॲक्शन असेल हा एक अंदाज आहे. आणि टेक्निकली मार्केट थोडं साऊंड आहे, मजबूत आहे. आणि मला वाटतं फर्दर अनेक 100-150 पॉईंटची निफ्टीला रॅली उद्या येऊ पण शकते. त्यामुळे टेक्निकली एक्झिट पोलनुसार मार्केट आपल्याला एक्झिट पोलनंतरच कळेल. BJPला चांगली मेजॉरिटी आली तर चांगली तेजी होईल. BJPला मेजॉरिटी दाखवत नसेल तर थोडंसं खाली येऊ शकतं. टेक्निकली बोलायचं झालं तर निफ्टी 25,700च्या वर मेंटेन राहिला तर 25,800-850पर्यंत निश्चित जाईल. 25,700च्या वर स्ट्रॉंग बाईंग येईल. 25,700 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, मी गेल्याही व्हिडिओमध्ये म्हटले. 25,600 आणि 700 रेजिस्टन्स आहे. 25,700च्या आसपास बंद आहे. 25,700च्या वर गेला तर 25,800-850पर्यंत निफ्टी जाईल. खाली आला समूह कारणाने तर 25,600 आणि 25,500 दोन स्ट्रॉंग सपोर्ट आहेत. त्यामुळे लोअर लेवलला 25,600 पहिला सपोर्ट, त्याच्याखाली 25,500, हायर लेवलला 25,800 आणि 850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स निफ्टीला उद्याच्या सेशनसाठी आहेत. बँक निफ्टीमध्ये 58,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 58,000च्या खाली आला तर 58,800पर्यंत, 57,800पर्यंत खाली येऊ शकतं. हायर लेवलला 58,200 आणि 58,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहेत. त्यामुळे बँक निफ्टी क्लिअर कट लोअर लेवलला 58,000 सपोर्ट, 58,000च्या खाली 57,800 सेकंड सपोर्ट आहे. 58,200 आणि 58,300 हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स पॉईंट निफ्टीला उद्याच्या सेशनसाठी. या अनुषंगानं तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. पण ओपनिंग मला वाटते थोडंसं बिहारच्या एक्झिट पोलवरच अवलंबून असेल. म्हणजे जर BJPला चांगली क्लिअर मॅन्डेट असेल तर मार्केटला चांगली तेजी होईल. जर BJPला क्लिअर मॅन्डेट नसेल एक्झिट पोल्समध्ये तर थोडंसं मार्केट खाली येऊ शकतं. आज NSEमध्ये 1,388 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,448 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 40 शेअर्स वाढले, त्या बाजूला 10 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. थोडं मिक्स इश्यू आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज IT, ऑटो, मेटल, बँक्स, एनर्जी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आणि FMCG यामध्ये तेजी राहिली. त्यापैकी IT आणि ऑटो आणि मेटल सेक्टरला चांगली 1 ते 2% तेजी राहिली. पडणाऱ्या सेक्टर्समध्ये फार्मा आणि रिअल्टी सेक्टर राहिलं, जे किरकोळ मायनस राहिलं आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स जवळपास 0.5% ते 1%च्या आसपास पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स फ्लॅट आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत. ओव्हरऑल काल US मार्केटमध्ये गव्हर्नमेंट शटडाऊन जे आहे ते एंड झालं. त्यामुळे US मार्केटमध्ये चांगली 400 पॉईंटची तेजी कालच झाली. त्यामुळे मला वाटतं मार्केट US मार्केटमध्ये फारसं काही मोमेंटम नाही आहे.
पण आपल्या मार्केटसाठी मात्र उद्या बिहारचे एक्झिट पोल ओपनिंगच्या दृष्टिकोनानं खूप महत्त्वाचे असतील आणि त्यानुसार मार्केटचं उद्या ओपनिंगची रिॲक्शन असेल. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होईल. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.